सुनील, डोंबिवली रेल्वे स्थानक जर म्हटलं तर सकाळी म्हणजे पहाटेपासूनच नोकरदार वर्गाची मुंबईकडे येण्यासाठीची मोठी गडबड जी आहे ती पाहतो आपण। मात्र आता 3 दिवसांच्या विशेष मेगा ब्लॉकमुळे चांगलाच खोळंबा जो आहे तो प्रवाशांचा होऊ शकतो। सध्या काय स्थिती आहे डोंबिवली रेल्वे स्थानकावर? बरोबर आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली रेल्वे स्थानकावर। आपण पाहू शकता या ठिकाणी सकाळी जो आहे सुकसुकाट होता, मात्र आता पुन्हा एकदा स्टेशनवरती गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शुक्रवार, शनिवार व रविवार 3 दिवसाचा मेगा ब्लॉक आहे आणि या मेगा ब्लॉकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्थानकाचे फलाटाचे काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। विशेषतः पाहायला गेलं तर 930 गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये शुक्रवारी 161, शनिवारी 534 व रविवारी 235 अशा लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। सगळ्यांना मोठ्या म्हणजे एकंदरीत सगळ्यात मोठा हा जम्बो ब्लॉक आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी जे रेल्वेने प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांना रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक असल्यावर रेल्वेचा प्रवास करा असं म्हटलं गेलं होतं व काही कंपन्यांनी त्यांना वर्क फ्रॉम होम देखील कामगारांना दिलेलं। त्यामुळे सकाळी जे आहे या ठिकाणी सुकसुकाट होतं, मात्र आता पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे या ठिकाणी दिसून येते। आपल्यासोबत काही प्रवासी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काका, तुम्ही कुठे चाललेले आहेत आणि किती वेळ झाला तुम्ही ट्रेनची वाट पाहता? 10 मिनट झाले। 10 मिनट झाले। कब से आप राह देख रहे हो? 10 मिनट हो गया। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर अप साईडला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते 10 ते 15 मिनिटं उशिरा आहेत, तर डाऊन साईडला जाणाऱ्या ज्या लोकल ट्रेन आहेत एकंदरीत 15 ते 20 मिनिटं उशिराने जात आहेत। यामुळे मोठ्या प्रमाणात जे प्रवासी आहेत या ठिकाणी त्यांना तात्काळ उभं राहण्याची परिस्थिती जी आहे नक्कीच प्रवाशांचे हाल या ठिकाणी